महाराष्ट्रातील राजकारण खूपच गमती जमतीचे झाले, विनोदी झाले आहे आणि या विनोदात मूर्ख ठरतायत ते आपले सामान्य मतदार। निवडणूक म्हटली की दोन किंवा अधिक उमेदवार आपापल्या पक्षांचे प्रतिनिधित्व करत रणांगणात असतात। त्या पक्षाचे आपले काही विचार असतात, धोरणे असतात, विकासाचा त्यांचा एक दृष्टिकोन असतो आणि त्या आधारे हे उमेदवार मतदारांना आपल्यालाच निवडून देण्याचे आवाहन करत असतात। लढतीत सामील असलेल्या मुख्य पक्षांची विचारधारा वेगळी असते। अर्थात ही साधारण मांडणी झाली। महाराष्ट्र या बाबतीत खूप असाधारण ठरलाय। कोणत्या पक्षाची कोणती विचारधारा आणि कोणता पक्ष कुणाचा मित्र कुणाचा प्रतिस्पर्धी हा सध्या महाराष्ट्रात संशोधनाचा विषय झालाय। या महापालिका निवडणुकीत तर जणू काही महापालिकेची हद्द म्हणजे एक स्वतंत्र देश झालाय। त्यामुळे या देशाचे राजकीय समीकरण त्या देशात दिसत नाही। या देशातील राजकीय मित्र त्या देशात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटताना दिसतात। पुणे पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादा शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेऊन भाजपच्या विरोधात उभे ठाकले आहेत। विशेष म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील तिसरा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील स्वतंत्रपणे लढत आहे। तिथे हे तीनही पक्ष एकमेकांचे असे काही वाभाडे काढतायत की जणू काही या तीनही पक्षांमध्ये परंपरागत शत्रुत्व असावे। कोल्हापुरात हे तीनही पक्ष एकत्र युती करून लढतायत। म्हणजे पुण्यात एकमेकांना शिव्या घातल्यावर कोल्हापुरात जाऊन एकमेकांची आरती उवाळायची असा एकूण कार्यक्रम। भाजपने अनेक महापालिकांमध्ये शिंदे सेनेलाही बाजूला सारलंय। त्यामुळे अजूनच गंमत वाढली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या शहरात जाऊन विकासासाठी भाजपाला मत द्या असे आवाहन करतात, तर त्यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री त्या शहरात जाऊन त्याच विकासासाठी शिवसेनेला मतदान करण्याचा आग्रह धरतात। विशेष म्हणजे निवडणुकीनंतर विकासाचे वगैरे निर्णय हेच नेते एकत्र बसून घेणार आहेत। ही सगळी गंमत जम्मत पुरेशी नाही म्हणून की काय नगरपालिका निवडणुकीनंतर वेगळेच राजकारण पाहायला मिळालंय। ज्या काँग्रेसला देशातून हद्दपार करण्याची लढाई मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप लढत आहे, त्याच काँग्रेसला सोबत घेत बहुमताचे गणित जुळवण्याचा प्रयोग एका नगरपालिकेत भाजपने केलाय। दुसऱ्या एका नगरपालिकेत भाजपच्या पुढाकाराने शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत MIM लाही एकत्र आणण्याचा प्रयोग झालाय। नीलाजरेपणाची हद्द ओलांडल्यानंतर महापालिका निवडणुकीत हे सगळे प्रकार आपल्याला अडचणीत आणतील हे लक्षात आल्यावर फडणवीसांनी या दोन्ही ठिकाणच्या नेत्यांना ताबडतोब या आघाड्या मोडीत काढण्याचे आदेश दिले। तिकडे काँग्रेसनेही अंबरनाथ मधील आपल्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली। खरे म्हणजे या दोन्ही पक्षांनी हा जो काही स्वाभिमानाचा आव आणलाय तो देखील ढोंगीच आहे। महापालिका आणि पुढच्या जिल्हा परिषद निवडणुका नसत्या तर जिथे जिथे बहुमताची मारामार आहे त्या नगरपालिकेत असा सर्व पक्ष तमाशा पाहायला मिळाला असता। तसेही राज्यात सध्या सर्व पक्ष तमाशा सुरूच आहे। कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणाच्या विरोधात आहे, कोण कुणासाठी लढतंय आणि कोण कुणाचा पडद्यामागून गेम करतोय काहीच कळायला मार्ग नाही। हे सगळे निवडणुकीपुरते आहे असेही नाही। हा तमाशा निवडणुकीनंतरही सुरूच राहणार आहे। ज्यांच्या विरोधात लढून निवडून आलो त्यांच्याच पालखीचे भोई व्हायला अनेक जण तयार होतील। सत्ता आणि पैसा या दोन गोष्टींपुढे राजकारणातील सगळी नैतिकता, नीतिमत्ता अक्षरशः गहाण पडली आहे। सध्या राजकारणाला स्वतःचा असा कोणताही रंग नाही। रंग आहे तो केवळ सत्तेचा आणि पैशांचा। सत्ता ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे पैशांच्या थैल्या आहेत त्यांचेच राजकारणात चलती राहणार आहे। तुम्ही कोणत्या पक्षाचे, तुमच्या पक्षाचा रंग कोणता अशा बाबी अतिशय गौण आहे। अवघा रंग एकच आहे, सत्ता आणि पैसा। या रंगात सगळे मतभेद, विरोध अगदी सहज विसरून जातात। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।